त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. रुको जरा, सबर करो. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता सांगा मला एकदा. नामदेव ढसाळांची फार सुंदर कविता होती, तू ही यत्ता कंची र, तू ही यत्ता कंची. फडणवीस साहेब, तुमचा स्तर कोणता ते सांगा मला. तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवताय? तुम्ही वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्ही श्रेष्ठ आणि मी कनिष्ठ आहे असं म्हणू इच्छिताय का, जेणेकरून मला बोलायचा अधिकार नाही असं म्हणताय? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या महिला नेत्यांना आपल्यापेक्षा कमी लेवलच्या समजतात का? यांची लेवल आपल्या इतकी नाही, आपण काहीतरी वरच्या लेवलचे आहोत असं फडणवीस समजतात का? तर दुर्दैवानी हो म्हणावं लागतंय, कारण आजच त्यांचं जे वाक्य आलेलं आहे त्याच्यावरून स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे की माझ्या लेवलचं कोणी असेल तर बोलवा, मी बाकीच्या लोकांशी नाही बोलणार, माझ्या लेवलचे पाहिजे आहेत. हे सगळं प्रकरण काय आहे आजच्या व्हिडिओत समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर परवाच्या दिवशी लोकसभेमध्ये जे विधेयक पास झालं नाही, पडलं, ते विधेयक कसं काँग्रेसने येऊ दिलं नाही म्हणून भाजपवाल्यांनी देशभरामध्ये आकांडतांडा सुरू केला. त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आलं होतं की माझं ओपन चॅलेंज आहे सगळ्या विरोधकांना, माझं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही मला डिबेटमध्ये बोलवा, आपण डिबेट करूया आणि मी कुणाशीही डिबेट करायला तयार आहे, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य होतं. त्याच्यानंतर मग फडणवीसांनी चॅलेंज दिल्याच्या नंतर या ज्या सगळ्या महिला आहेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या, फडणवीस साहेब सांगा कुठे यायचं, फडणवीस म्हणतील ती जागा आणि सांगतील ती वेळ, आम्ही यायला तयार आहोत डिबेट करायला, चला. परिणिती शिंदे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा असं म्हटलं की ओके, फडणवीसांना डिबेट करायचं आहे का, आम्ही मुख्यमंत्री असेल किंवा मग त्यांचे वरचे बॉस असतील, वरचे 2 बॉस किंवा मग मोदीजी असतील, यांना पण आम्ही ओपन चॅलेंज देतो, सगळ्या पत्रकाराच्या समोर लाईव्ह आम्ही डिबेट करायला तयार आहोत, पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळेजण बसूया आणि आपण डिबेट करूया की हे बिल नेमकं काय होतं. सुषमा अंधारे मॅडम म्हणाल्या की फडणवीस साहेब, मी पण तुम्हाला ओपन चॅलेंज देते, कुठे यायचं सांगा, आपण डिबेट करू, आम्ही डिबेटला तयार आहोत. या महिलांनी असं म्हणल्याच्या नंतर आता मला खरंच असं वाटलं की मजा येणार आहे, आता डिबेट होईल छान. फडणवीस कधी नाही ते मोदीजी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे कधीच नाही आले ते पण येतील आणि छान दोन्ही बाजूने आपल्याला डिबेट ऐकायला मिळेल. जसे अमेरिकेसारखे देश आहे जिथे 2 उमेदवार जे उभे राहतात ते पब्लिकमध्ये डिबेट करतात, एकमेकांना प्रश्न विचारतात आणि तेव्हा तुम्हाला कळत असतं की याच्यापैकी कोण तुल्यबळाचं आहे, कारण दोघे तुमच्या समोर असतात. आपल्यासारखं नाही आहे की एखादा प्रचार असतो तो एकाच पक्षाचा असतो, तोच माणूस वरून बोंबलतो आम्हाला मध्ये आम्ही ह्याव करू त्याव करू. मला वाटलं की पहिल्यांदा असं होईल आपल्या देशामध्ये 2 वेगवेगळे पक्ष विरोधातले असलेले लोक एकत्र येतील आणि चर्चा करतील, डिबेट करतील आणि आपल्याला त्याच्यातनं सत्य काय आहे हे कळेल. म्हणजे मला खरंच एक्साइटमेंट होती. तुम्ही काही पण म्हणा, काय करता पण आज मुख्यमंत्री म्हणाले, ते पण त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की कसे कटवत आहेत. पत्रकारांनी विचारलं, साहेब सुप्रिया सुळे तयार आहेत, परिणिती शिंदे तयार आहेत, सुषमा अंधारे मॅडम तयार आहेत, तुमच्यासोबत डिबेट करायला, करणार का डिबेट? त्याच्यावर काय म्हणतात साहेब? त्याच्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात एकदा ऐकून घ्या. माझ्या लेवलचा कोणी असेल तर त्याच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा कोणी मुख्यमंत्री, कोणी जो असेल तो, माझं ओपन चॅलेंज. समजलं तुम्हाला काय म्हणतात ते? नाही, माझ्या लेवलचे जे लोक असतील ना त्यांना तुम्ही बोलवा, कुणीही माझ्या लेवलचं, मुख्यमंत्री लेवलचे जे असतील बोलवा, मी डिबेट करायला तयार आहे. असं कसं चालेल मुख्यमंत्री साहेब? अहो, हा डिबेटचा मुद्दा आहे. डिबेट करायला कुठं पद लागतं का? लोकशाही देशामध्ये आहोत आपण. मुख्यमंत्र्यांना तुम्ही जेव्हा आमदार झाले, तुम्हाला मतदान करताना तुम्ही असं म्हणलं का, नाही माझ्या लेवलचे, आमदार लेवलच्या लोकांनीच मतदान करा? सर्वसामान्यांकडून मत घेतलं की नाही तुम्ही? मग आता डिबेट करायला, डिबेट ही तर विचारांची लढाई आहे की आपण एकमेकांना विचारांनी चॅलेंज करूया. पदाची लढाई नाहीच आहे ही. आणि लोकशाहीमध्ये डिबेट करायला कुणीही डिबेट करू शकतो. आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, तुम्ही लोकसेवक आहात, तुम्ही आमचे सगळ्यांचे सेवक आहात. बरं, आम्ही तर नाहीच म्हणत, ह्या मोठ्या मोठ्या बायका, ह्या सगळ्या खासदार आहेत,
सुप्रिया सुळे 3दा खासदार आहे, तुम्ही एकदा पण खासदार नाही झाले. तुम्हाला असं म्हणायचं आहे का या महिलांचं पद लेवलच कमी आहे? एकीकडे म्हणायचं आम्ही महिलांचा सन्मान करतो आणि दुसरीकडे या महिलांनी चॅलेंज दिलं की आमच्या लेवलच्या नाही आहे म्हणून टाकून द्यायचं. तुमचं जे म्हणणं आहे ना, मुख्यमंत्री लेवलचे लोक आणतील पण ते तेव्हा बघूया की तुम्ही काय करणार. पण हे लेवल म्हणजे हे पद, माझ्या पदाचेच लोक आणा, हे लोकशाहीमध्ये नाही चालत साहेब. डॉक्टरसोबत आरोग्यसंबंधी जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, शंका उपस्थित करायच्या असतील किंवा त्या डॉक्टरच्याच ज्ञानावर आपल्याला शंका असेल, क्रॉस करायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर नाही व्हावं लागत. शिक्षकांच्या चुका काढायसाठी तुम्हाला शिक्षक नाही व्हावं लागत. होऊ शकतं काही शिक्षकांकडून चुका, विद्यार्थी बोलूच शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. तसं आमदार, खासदार, मुख्यमंत्री तुमच्यासारखे तुमच्याकडून काही चुका झाल्या तर त्या खोडण्याचा अधिकार आम्हाला आहेच ना, प्रत्येकाला अधिकार आहे. आणि तुम्ही हे जे वाक्य बोललं, तुम्ही लोकशाहीला कुठे घेऊन जात आहात? अरे या ना, करा डिबेट, छान, किती छान वाटेल. असं वाटेल की अरे लोकशाही जिवंत झाली आहे देशामध्ये, काहीतरी पॉझिटिव्ह वाटायला लागेल. पण तुमच्या बोलण्यावरून आणि प्रत्येकदा म्हणजे तुम्हाला इथे व्हिडिओ दिसतच असेल, माझ्या लेवलचे आणा आणि पत्रकार पुढे काही विचारतील की त्याच्या आधीच खाली मान घालून निघून गेले. अरे एवढी वेळ तुमच्यावर आली, एवढा मोठा तुमचा पक्ष, तुम्ही सगळीकडे ताकद वापरून सगळ्या लोकांना आपल्याकडे खेचून घेतलेला आहे आणि तुम्ही हे करताय. आणि कोणत्या बिलावर तुमच्यासोबत डिबेट करायचं आहे? गल्लीबोळातलं पोरगं पण आज सांगतंय की ते जे बिल होतं ते दाखवायचं एक होतं आणि करायचं दुसरंच होतं. हे बघा, लोकांचा, जनतेचा कौल घेतला त्या लोकमतवाल्यांनी. 82% लोक म्हणाले की आम्हाला त्या बिलावर डाऊट होता, आम्हाला तुमच्या हेतूवर डाऊट होता. म्हणजे साहेब, हे 82% लोक तुमच्या विरोधात आहे, हे जनता तुमच्या विरोधात आहे. हे तुम्ही जे बसलायत ना, हे सगळ्यांना कळलंय ते EVM मुळे तुम्ही बसलात. कारण हे बघा, ते जे बिल पडलं तिथं पण EVM असतं ना तर बिल पडलं नसतं. तिथं होते कागदी मतदान, कागदावर येस नो करायचं होतं, बटणं दाबायचे होते, ते नव्हतं. त्याच्यामुळे कळलं की किती लोक यांच्या सोबत आहेत. तिथं EVM असतं ना तर यांनी काहीतरी घोळ केले असते असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे जनतेचा कल तुम्हाला कळलेला आहे. आणि साहेब, ते जे बिल होतं ना, तुम्ही नका यांच्यासोबत डिबेट करू. तुम्ही स्वतःच म्हणलेले आहे की हे महिला शक्ती अधिनियम आलेला आहे, टाळ्या टाळ्या, अभिनंदन, ऐतिहासिक क्षण, हे तुमचं ट्विट. त्याच्यानंतर 16 एप्रिल 2026 आत्ताच 4 दिवसापूर्वी ते लागूही झालेलं आहे. अरे सगळे विरोधक म्हणतायत महिला दम असेल तर लागू करा, आत्ता लागू करा. आता जिथे निवडणूक आहे ना तमिळनाडूमध्ये, चला द्या 33% सीटा द्या बरं तुम्ही महिलांना. बाकी तिकडे निवडणूक आहे, तिकडे 33% सीटा दिल्या का तुम्ही? पश्चिम बंगालमध्ये महिलांना नाही दिल्या. मग हे जे तुम्ही आणत होते एवढं मोठं षडयंत्र होतं, हे आपल्याला गुलाम करण्याचं षडयंत्र होतं. मला कितीतरी लोकांचे फोन येत आहेत आणि सांगत आहेत. कसं सांगू का, यांना खासदारांची संख्या वाढवायची होती, 500 वरून 850. राज्यसभेतलेही खासदार वाढले असते, म्हणजे एकूण खासदार वाढले असते 500. ऑलरेडी आपल्याकडे एवढे मोठे खासदार आहेत. या खासदारांचं पगार, त्यांचा TA, DA, त्यांचे कामगार, घर भाडं, गाड्या, त्याचं पेट्रोल, त्यांचे कर्मचारी, त्यांचं सगळं, रेल्वे भत्ता, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं हेल्थ नावाची गोष्ट, त्याच्यासाठी असलेला खर्च, एकेका व्यक्तीला इतका खर्च आहे, करोडो रुपये खर्च आहे हा एकेका खासदारासाठी. मग समजा 500 खासदार वाढले असते म्हणजे किती खर्च वाढला असता वर्षाला? आमदार किती वाढले असते माहिती आहे का? आत्ता आमदार आपल्याकडे काहीतरी 5000च्या आसपास आमदार आहेत. हे आमदार पण अजून वाढले असते 5000, डबल झाले असते जवळपास, असं आपण म्हणूया. तर हे जे उरलेले वाढलेले आमदार आहे यांच्यासाठी किती खर्च आला असता? आणि तो खर्च कुठून झाला असता? आपल्याकडूनच. कारण आता सरकारकडे खर्च करायला पैसे नाही आहे, शाळा बंद करतायत पैसे नाही म्हणून, फेलोशिप मिळत नाहीत पैसे नाही म्हणून सगळं सरकारी गोष्टी विकणं चाललेलं आहे, सरकारी कंपन्या विकतात पैसे नाही आहे म्हणून. मग या आमदार खासदारांना पैसा कुठून गेला असता, त्यांचा भत्ता कुठून गेला असता, पगार कुठून गेला असता? तर आपल्यावर जो आता टॅक्स आहे तो वाढवला असता त्यांनी. आणि आपल्याला काहीच नसतं करता आलं, कारण की त्यांनी EVM नावाची गोष्ट आणलेली आहे, त्यांना मतदानातून हरवताच येत नाही. ऑलरेडी तुम्ही मला सांगा, पेट्रोल आपलं जे काही वाढलेलं आहे, 70 वर्ष लागले 70 रुपये करायला, आणि यांनी 10-12 वर्षामध्ये 70 रुपयावरून किती रुपयांनी वाढवलंय बघा बरं पेट्रोल. या सगळ्या गोष्टींवरचा जो काही भाव आहे, हा जो काही वाढतो आहे, हे आपल्यावरच्या टॅक्समुळे. तर यांनी कुठून पगार काढला असता? सगळ्यांकडून टॅक्स
गोळा करणं, शोषून घेणं हे अजून अजून वाढलं असतं. म्हणजे सामान्य लोकांचं जे आहे ते जीवन अजून वाईट झालं असतं. मला आत्ताच एक कॉल येऊन गेला आणि ते म्हणाले की हे गुलामगिरीकडे नेलं असतं त्यांनी. जनतेला इतकं दारिद्र्यात लोटलं असतं की ती काही बोलूच शकणार नाही, इतकी क्षीण होऊन गेली असती जनता. आणि त्याच्यासाठीच ते सगळं त्यांना आणायचं होतं. डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना करणं, मतदारसंघाची फोडाफोडी करणं, अशी अरेंज करणं की ते हरणार नाहीत. आसाममध्ये तेच केलंय. ऑलरेडी जिथे मुस्लिम मतदार आहे, बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणावरूनचे मतदार तिथे नेऊन टाकले. का तर त्यांना माहित होतं की इकडे मग त्यांनी मत नाही दिलं तर आपण जिंकणार नाही, म्हणून ऑलरेडी जिथे जिंकणारच आहेत मुस्लिम समजा उमेदवार, त्याच ठिकाणी परत मुस्लिम हे टाकलेत. असं खूप फोडाफोडी जे आहे ते केलेलं आहे. हे जे तुम्हाला वाटतंय ना की हे मुस्लिमांना टाईट करायसाठी वगैरे चांगलं काम करतायत, तुम्ही लवकर त्या भ्रमातून बाहेर या. हे आपले सगळे देशाचे बांधव आहेत, त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरा मार्ग नाही आहे. या देशात कुठे नेणार आहेत? 20 कोटी लोकांना कुठे नेणार आहात तुम्ही? उपाय एकच आहे. भगतसिंगांनी सांगितले, बाबासाहेबांनी सांगितले. जेव्हा फाळणी झाली, बाबासाहेब म्हणाले की ही गोष्ट आता झालेली आहे, आता आपल्यावर एकच उपाय आहे की हिंदू मुस्लिमांनी सलोख्याने राहणे, एकत्र राहणे, जेणेकरून दोघांना वाटेल की आपण एकमेकांवर विश्वास ठेवू शकतो. तर या गोष्टी आहेत. आज एवढं डिबेट बघायला मिळाला असता, जो की आता बघायला मिळणार नाही. तरी मला असं वाटतं बघूया आता यांचं हे कुठपर्यंत जातं भांडण. परत आता त्या काय म्हणतात महिला, आणि ही जी लायकी वगैरे लेवल वगैरे माझी नाही आहे म्हणणं, हे किती चुकीचं आहे साहेबांचं. यांना अजून कळत नाही. कुठेतरी ते बाहेर शिकून बिकून आलेले आहे म्हणता, यांना अजूनही कळलेलं नाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक मत आहे. साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असाल, तुमच्या मुलीला सुद्धा मतदान करताना एकच मत असेल. आणि तो पत्रकार तुषार खरात, ज्याच्या घरावर जप्ती आणलेली आहे, ज्यांना जेलमध्ये टाकलेलं तुमच्या पोलिसांनी, त्यांची मुलगी मतदान करायला जाईल ना, तिला पण एकच मत आहे. प्रत्येकाला एक मत आहे. प्रत्येकजण सारखी आहे. कुणाचीही लेवल खालची किंवा वरची या लोकशाहीमध्ये कधीच नसते. तुम्हाला हे जनतेने काही जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पगार मिळतो. तुमची लेवल काहीतरी भारी आहे म्हणून तुम्हाला तिथे नाही पोहोचवलेलं आहे, कामं करण्यासाठी पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळे कामाच्या गोष्टी बोला, थोडं सेन्सिबल बोला. हेच मला आज सांगायचं होतं. या सगळ्या गोष्टीवरून तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मित्रमैत्रिणींनो मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.